हॅलो ऑल नीट स्टुडंट वेलकम टू छत्रपती एज्युकेअर. आय एम डॉक्टर प्रवीण कदम. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या माहिती घेणार आहोत. म्हणजे व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया उद्यापासून सुरू होणार, आजपासून सुरू होणार आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स किती आहेत, किती सीट आहेत टोटल, कोणत्या कॅटेगरीला किती सीट आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये टोटल सीट किती येतं, महाराष्ट्रामधल्या कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत. व्हेटरनरी काउन्सिलिंग इंडिया म्हणजे जसे की MBBSची काउन्सिलिंग असते की नाही 15% MCCची, तशीच व्हेटरनरीची पण सेपरेट असते. त्याला व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया म्हणतात. त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजच्या 15% सीट्स अशा इन्क्लूड असतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण इन्क्लूड असतात, प्रायव्हेट पण इन्क्लूड असतात. अशा मिळून टोटल जे सीट्स आहेत अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन असते. तर सुरुवातीला आपण त्याचा राऊंड कशा प्रकारे चालणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे की एक्झॅक्टली किती सीट्स असणार आहेत, म्हणजे राऊंडचा फर्स्ट राऊंडचं रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे कशी चालणार आहे. त्याच्यानंतर आपण सीट मॅट्रिक्सबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर त्याच्या पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या दरम्यान त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस असणार आहे. त्याच दरम्यान तुम्हाला चॉईस फिलिंग पण करायची 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत, 23 ऑगस्ट. त्याच्यानंतर 25 ऑगस्टला त्याचा रिझल्ट येणार आहे आणि 25 ऑगस्टपासून तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जॉईनिंग करायची आहे. ही व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाची अशा प्रकारे फर्स्ट राऊंडचं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालणार आहे. तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, नीट यूजीचं ॲडमिट कार्ड, नीट यूजीचा रिझल्ट, त्याच्यानंतर 10वी-12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वोटर ID, आधार कार्ड, पासपोर्ट, त्याच्यानंतर 6 तुमच्याजवळ पासपोर्ट साईज फोटोग्राफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट जे काही असतील एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी लागू शकतात. आणि कंपल्सरी म्हणजे तुम्हाला फिजिक्स, इंग्लिश, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सर्व विषयामध्ये कमीत कमी 50च्या वरी मार्क पाहिजेत टोटल मिळून, तरच तुम्ही या काउन्सिलिंगसाठी जॉईन करू शकता. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर किती सीट्स आलेल्या आहेत याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि ह्या सीट्स आता तुमच्या शेवटच्या राऊंडपर्यंत राहणार आहेत. ऑलरेडी मी कशा प्रकारे राऊंड चालतात त्याचे 3 राऊंड होतात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 स्टे वॅकन्सी राऊंड असतो तो राऊंड 3. म्हणजे राऊंड 1, राऊंड 2 मध्ये तुम्हाला प्रेस रजिस्ट्रेशन करायला जमते. स्टे वॅकन्सी राऊंडला तेच विद्यार्थी करू शकतात ज्यांनी राऊंड 1, राऊंड 2 मध्ये रजिस्ट्रेशन केलं त्यांना पण कॉलेज भेटलं नाहीये. त्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त पेमेंट करावे लागणार. तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला 25,000 पेमेंट करायचे, पण तुमची कॅटेगरी नसेल तर तुम्हाला जवळपास 50,000 रुपये रिफंडेबल फीस असते, ती तेवढी तुम्हाला पे करावी लागेल. यानंतर किती सीट्स आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. टोटल जे सीट्स आहेत यावर्षी 858 एवढे टोटल सीट्स आहेत. 858 सीट्स आहेत. त्याच्यापैकी जनरलसाठी कॅटेगरीसाठी 333 ह्या सीट जनरल कॅटेगरीसाठी, त्यामध्ये 17 जे आहेत PWD कॅटेगरीसाठी आहेत जनरलमध्ये. आणि त्याच्यानंतर जनरल EWS कॅटेगरीसाठी टोटल 81 सीट्स आहेत. PWD कॅटेगरी 4 सीट्स आहेत. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी 220 एवढ्या टोटल सीट्स आहेत. OBC PWD साठी 11 सीट्स आहेत. त्याच्यानंतर SC कॅटेगरीसाठी 122 असे सीट्स आहेत आणि SC PWD कॅन्डिडेटसाठी 6 सीट्स आहेत. त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी 61 सीट्स आहेत आणि ST PWD कॅन्डिडेटसाठी 3 सीट्स आहेत. अशा प्रकारे याचं सीट डिस्ट्रीब्युशन आहे. तसंच आता उद्यापासून तुमचं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याचे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कट ऑफ जर माहीत करून घ्यायचं असेल तर की व्हेटरनरी काउन्सिलिंगचा कट ऑफ काय असू शकतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो. एकंदरीत जर तुमची जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला 70,000 या रँकपर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला VCA थ्रू कॉलेज भेटू शकते. 70,000 या रँकपर्यंत असेल तर. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी असेल तर 77,000 या रँकपर्यंत तुमचे जर रँक असेल 77 ते 80,000 या रँकपर्यंत जर तुमची रँक असेल तुम्हाला भेटू शकते. त्याच्यानंतर तुमची जर कॅटेगरी OBC असेल, OBC कॅटेगरीला 72,000 या रँकपर्यंत तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला भेटू शकते. आणि त्यानंतर SC कॅटेगरीला 2,08,000पर्यंत जर तुमची रँक असेल तर भेटून जाईल. आणि ST कॅटेगरी जर असेल तुमची तर ST कॅटेगरीला तुम्हाला 3 लाखापर्यंत जरी तुमची रँक असेल तरी तुम्हाला सेंट्रलच्या VCA काउन्सिलिंग थ्रू कॉलेज भेटू शकते. आता याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत याच्या तर VCAचे टोटल सीट्स जे महाराष्ट्रामध्ये तर 68 अशा टोटल सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी नागपूर वेटरनरी कॉलेजला 15 सीट्स आहेत. मुंबई वेटरनरी कॉलेजला पण 15 सीट्स आहेत. त्यानंतर
परभणीचं व्हेटरनरी कॉलेजला पण 15 म्हणजे परभणी व्हेटरनरी कॉलेजला सुद्धा 15 सीट्स आहेत. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर उदगीरच्या कॉलेजला जे आहे 11 सीट्स आहेत आणि KNP व्हेटरनरी कॉलेज शिरवळ जे आहे त्याला 12 सीट्स आहेत. अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि अशा मिळून टोटल 68 सीट्स आहेत. सेंट्रलच्या VCI काउन्सिलिंगमध्ये आपलं अकोल्याचं जे कोविएस कॉलेज आहे तो इन्क्लूड नाही आहे. त्यानंतर जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांचं पण यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन झालं नाही. म्हणजे अजून आपल्या व्हेटरनरीकडून जे नागपूर व्हेटरनरी आहे त्याच्याकडून क्लिअर झाले नाही की त्यांच्या सीट्स कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत. प्रायव्हेट 4 कॉलेज येणार होते त्याच्यावर अजून डिस्कशनच चालू आहे. त्याचं डिस्कशन फायनल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण व्हेटरनरीची काउन्सिलिंग सुरू होईल. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता 1-2 दिवसामध्ये होऊनच जाईल सुरू. यावर डिस्कशन चालू आहे. तर त्याची जर काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की इन्फॉर्म करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.